ओम साईराम. आणि आता जात आहोत आपण साईबाबांच्या दर्शनाला. तर सॉरी तुम्हाला आमचे चेंज झाले, दिवसाची ड्युटी लागली आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रोड वाईब्स. आणि तर बघू शकता आपल्या बाजूला आता गाडी आहे आणि खुद्द गाडीचे मालक आले आहेत. गाडीचे मालक चड्डीवरती आहेत. असा हा वो कट कर लेंगे हम. तर ही आजची आपली अचानक ट्रिप जी ठरलेली आहे ती आपली जाणार आहे आज शिर्डीला. तर आपण मी आहे कॅमेरामॅन आपला अनिकेत गोलतकर आणि मितेश भोसले आपले VIP ड्रायव्हर. आणि हे फक्त आमची गाडी पुरवणारे सर्व्हिस होती, आमची गाडी पुरवण्याची. तर आता वाजलेत रात्रीचे 12, 12:15 झाले असतील. आणि आता आपण गाडी काढतो इथून भांडूप ईस्टवरून. आणि इथं बघूया आत्ताच्या रात्रीच्या प्रवासात काय काय दाखवायला भेटतं आहे आणि खूप सारे एन्जॉय करू आपण गाडीमध्ये. आणि गाडीचे मालक, शादी हो गई लेकिन बचपना नहीं गया. डू सब्सक्राइब टू माय चॅनल. चला तर भेटूया आता पुढच्या सीटवर. पाणी आहे का प्यायला? नाही, त्याच्यात पाणी आहे का? त्याच्यात नाही पाणी. पाणी वायपरमध्ये मारून बघ. नाही ना, टाकायला लागणार. टाकू ना, फक्त पाणीच टाकायचं. डोअर लॉक झालं. हां झालं. सीट बेल्ट लावते मला. तर मित्रांनो, आता आपण गाडी काढत आहोत. चल. भगवा झेंडा मिळेल का रामाचा? आता कुठे भेटेल? आता नाही भेटणार. अरे दुकानात चालू होता सगळीकडे दिवसभर. अरे इथे मेले चालली, इथे ईस्टला काय नाही, वेस्टला होतं. हां, वेस्टला सगळ्या दुकानदारीला लावला. जय साईराम. जय साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता आपण गाडीतून निघालो आहोत. आता जस्ट आता भांडूप क्रॉस करतोय, भांडूप ईस्टवरून. आणि गुगल मॅपवर आता 5.5 तास दाखवत आहेत आपल्याला शिर्डीला पोहोचायचा. टोटल 250 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि आपण तसंच रेग्युलर रूटने जाणार आहोत. हो, घोटीच्या रस्त्यावरून. तोच बेस्ट रस्ता आहे. रस्त्याचं काम पण चांगलं झालं तर त्याच रस्त्यावरून जाऊया आपण. आणि रात्री दाखवायला एवढे काही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे नसणार, त्यामुळे जास्त नाही दाखवणार. टाईमलेसमध्ये किंवा हायपरलॅप्समध्ये एक ठेवून देईन पुढे गाडीवर. तो शॉट बघूनच आपल्याला आता तरी मॅनेज करायचं. चला तर भेटू आता CNG पंपवर, कारण पहिलं आपल्याला CNG भरायचं आता. तर मित्रांनो, आता वाजलेत 12:48 आणि आपण आलो आहोत मुलुंडच्या CNG महानगर गॅस पंपवर. तर आता बघूया इकडे आपण CNG भरूया. मागच्या वेळी गेलेलो आपण याच गाडीमधून, तेव्हा 600 रुपयामध्ये 750 रुपयाच्या CNGमध्ये गाडीने आपल्याला पूर्णपणे शिर्डीला पोहोचवला होता. आणि तिकडे CNGला भरपूर लाईन होती, म्हणून आम्ही येताना पेट्रोल भरून आलो होतो. तरी काही एवढं वाटलं नव्हतं, पण मजा आली की 750 रुपयामध्ये 4 व्हीलर आपल्याला शिर्डीपर्यंत पोहोचवते. आता पण तेच करणार आहोत. आता CNG फुल करू, मग बघूया आता कितीचं बसतोय, दाखवतो तुम्हाला CNG भरल्यावर. मग निघू डायरेक्ट शिर्डीच्या वाटेने. मध्येच जर थकवा वाटला किंवा अजून काही ब्रेक झाले आमचे, तर तेव्हा देखील आपण कॅमेरा चालू करूया. चला भेटूया थोड्या वेळाने. आपले अनिकेत गोलतकर खूप वेळा ट्रिप कॅन्सल करतात आणि त्यांच्या ट्रिप मी कॅन्सल करतो. तर ते देखील आपल्यासोबत आज आहेत. तर त्यांचा पण अनुभव विचारूया आपण. कारण बऱ्याच वर्षांनी वाटतंय मला की ते आता 4 व्हीलरमधून बाहेर पहिल्यांदा फिरायला जात असतील, बऱ्याच वर्षांनी. 2-3 वर्षाआधी त्यांनी एक ट्रिप काढली होती रेड्डीची. गोव्याला गेले होते ते 4 व्हीलरमधून. तो एक अनुभव होता, तो देखील मी मिस केला. आणि आता पण ते चाललेत परत. जर तुम्हाला रेड्डीला भेट द्यायची असेल तर त्यांचं स्वतःचं आहे तिकडे लोकेशन. 459. हां, 460. तर मित्रांनो, बघितलं आता तुम्ही आपण किती रुपयाचा भरला? 460 ना. 460 रुपयाचा CNG भरलेला आहे, जो 6 kg बसलेला आहे. आणि ऑलरेडी दोन गाड्या होत्या CNGच्या. तर
बघूया आता 400 म्हणजे तेच झालं, मागच्या वेळी 600 रुपयामध्ये गेलेलो, आता पण तेवढंच पकडू शकता तुम्ही. तर आता टाकी आमची CNG ची फुल झाली. आता एवढं तर गॅरंटी आहे की शिर्डीपर्यंत आम्ही हमखास पोहोचतोच आहे. तर आता बघूया पुढचा ब्रेक आम्ही अजून कुठे घेतोय. अजून तरी आमचं पहिलं मेन एम तरी तेच आहे की आपल्याला भिवंडी क्रॉस करायचं आहे, कारण भिवंडीला मजबूत ट्रॅफिक असते, रात्रीच्या टाईमला थोडी जास्तीच असते. मग बघूया आता भिवंडीला ट्रॅफिक भेटते की नाही. चला तर मित्रांनो, टाईम अपडेट देतो तुम्हाला. 2 वाजले आहेत, पण ट्रॅफिकमुळे अजून आपण शालिमार ढाब्या तिथे पण नाही पोचलो आहे. अशी अवस्था झालेली आहे आपली. पण काय नाही, गाडीमध्ये आहे म्हणून काय एवढं वाटत नाही. बाईकवर असलो असतो तर एवढ्यात आपण कुठे कसाऱ्याला असलो असतो. हां, बाईकवर असलो असतो कसाऱ्याला तर नक्कीच असलो असतो. ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण थोडा काय इरिटेट व्हा ट्रॅफिक बघून. आम्ही झालो आहे. तर मित्रांनो, इकडे आपण आता 4 वाजता एक खायचा ब्रेक घेतलेला. तर जेवणासाठी थांबलेलो आपण इथे, मस्तपैकी चाय पियालो. तर मित्रांनो, आता आपण आलो शिर्डीला. 6 वाजलेले आहेत. आपण लेटच गाडी काढली होती आणि त्यानुसार तरी बरोबरच आलो आहे आपण. एवढं काही नाही, आरामात आलेलो, रेंगाळत. पण मजा आली. झोप आमची झाली नाही. अनिकेत गोलतकर झोपून मस्त 2 झोप काढून उठलाय आरामात. आणि आता ही रूम घेतली आपण. इथे बाजूलाच आहे, मंदिर बाजूलाच आहे, थोड्या म्हणजे 2 मिनिटावर आहे चालतवर. ही आपली अशी रूम आहे. 2 बेड आहेत. 3 बेड आहे. हा, म्हणजे एक राजा राणीचा बेड आहे आणि एक सिंगल लोकांचा बेड आहे. तर ही अशी आपली व्यवस्था केलेली आहे. तर आता आंघोळ वगैरे करूया आणि दर्शनाला जाऊया लवकरात लवकर, कारण गर्दी आहे. आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे रविवार ओके, रविवार सुरू झाला. आज संडे आहे. तर खूप गर्दी असणार आहे. आणि आता येताना आम्ही बघितली, गर्दी तर होतीच. बाहेरूनच पब्लिक आली, दिसत होती खूप सारी. तर लवकरात लवकर आंघोळ करून आपण बघूया आता किती वेळ लागतोय आपल्याला. रूम घेतलाय आपण 1-1.5 वाजेपर्यंत, एवढंच आहे. नंतर लगेच निघणार, परत जायला वेळ लागणार. बघूया आता. तर मित्रांनो, आता आंघोळ वगैरे करून प्रॉपर तयार झालो आहोत आम्ही. तुम्हाला काही दाखवू नाही शकत तिकडचं, कारण तसंही तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे आणि आपला गोप्रो पण तिकडे नाहीच घेणार. तर सगळं तिकडे लॉकरमध्ये ठेवायला लागतं. त्या कारणामुळे आपण इकडे रूमवरच ठेवणार आहोत सगळं सामान आपलं, मोबाईल वगैरेनी. तर चला, मी स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी देखील माझ्या 1190 सबस्क्रायबरसाठी साईबाबांचा आशीर्वाद घेतो. 6 hours later. तर मित्रांनो, आता आमचं झोपून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता निघायची तयारी करतो आहे. प्रसाद वगैरे सगळा घेतलेला आहे, पॅकिंग करतो. तर ठेवूया तिकडेच, ठेवूया. आता आपल्या रूमला टाटा बोलून चला आधी थोडं गाडीचं काम करूया. कशात होतं? वायपरमध्ये पाणी नव्हतं आपल्या, आता ते भरतोय. आणि आता ऊन पडलेलं आहे, बरं वाटतंय. तरी पण थंडी तर लागतेच आहे. स्वेटर घालूनच बसलो आहे अजून पण. अभी अच्छा लग रहा है. आणि जर साई दर्शनाचं तुम्ही बोललेलं घेतला तर खरोखर सांगतोय, जेवढ्या वेळा इकडे आलो आहे शिर्डीला त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी वेळात आज आम्ही दर्शन घेतलं आहे.
कारण मोजून फक्त आम्ही अर्धा तास उभं होतो असेल किंवा जास्तीत जास्त पाऊण तास, आणि आम्हाला लगेच दर्शन भेटलंय. ते कळलं नाही आम्हाला कसं काय झालं. हा, ह्याच्यामुळे साक्षात्कार केला यांनी. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. पण मजा आली. तर जेवढ्या वेळ आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे नव्हतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये उभे होतो. तर तो एक आमचा तिथे थोडासा टाईम गेला, तरी पण चालतंय. आम्ही खूप टाईम कव्हर केला, तेवढाच आम्हाला झोपायला देखील टाईम भेटला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आलो आहोत परत गाडीमध्ये. अरे पडला, पोरं मजा मारतायत. बघू काय भेटेल ते. नाही भेटलं तर मग पेट्रोल. तर बघूया आता आपलं पहिला स्पॉट असणार आहे CNG किंवा पेट्रोल. काय भेटेल ते भरू, त्यानुसार निघू. आणि दुसरा स्पॉट असणार आहे आपला जेवायचा. आणि तिसरा स्पॉट बघू, ब्रेक होतीलच मध्ये. पण बरं वाटलं, खूप कमी वेळात दर्शन झालं आणि झोपायला जास्त टाईम भेटला प्रत्येक वेळीपेक्षा तरी. अच्छा लागला. एक वाजला. तर मित्रांनो आता शार्प 1 वाजलेला आहे आणि दुपारचं ऊन निघालं आहे. ट्रॅफिक पण खूप झालं आहे. सर्वच जण निघतात वाटतं आता बघा CNGच्या लाईनला केवढी गर्दी भेटते. आपल्या उजव्या बाजूला आहे साईबाबाचं मंदिर शिर्डीचं. निघून आपल्याला 1 तास झालेला आहे आणि आपण गाडीमध्येच आहोत. अजून शिर्डी आपल्या पाठीच आहे. फक्त CNGच्या लाईनीत उभे आहोत. पाऊण तास झालाय. कुठे? तर CNG मध्ये 1.5 तास लाईनीत उभं राहिल्याच्या नंतर आता आलो आहोत आपण पेरू घ्यायला. तुझ्या हाताने जे कोणते पाहिजे? आता तुम्ही बघताय हा मस्तपैकी खुला रोड. आणि आता अशा प्रकारे आमचे ड्रायव्हर पण चेंज झाले आहेत. आणि ड्रायव्हर आमचे चेंज झाले आहेत. दिवसाची ड्युटी लागली आहे. डे ड्युटी चालू झाली आहे. भोसले होते. और वो भी 5वें गियर पे. मतलब 5वें गियर पे ही चलाना है, उससे कम वाले पे आना ही नहीं. मित्रांनो आता आपण कसारा घाट उतरत आहोत आणि अजून आपल्याला आपलं हॉटेल नाही भेटलंय. म्हणजे शोधण्याचा प्रयत्न केला पण ते आठवलं नाही की कुठल्या टर्निंगला होतं किंवा त्याचं नाव काय होतं. फक्त एवढं माहिती होतं की आहे इगतपुरीला कुठेतरी आहे. तर बघू आता खाली उतरल्यावर कुठेतरी खाऊ.
बघू. तर बघू शकता माझ्या तोंडावर मस्तपैकी असा ग्लो आला असेल सूर्यदेवाचा. आत्ताच कचरा घाट उतरलो आणि इथे हॉटेल सी बॉय म्हणून आहे, तिथे थांबलो आहे आता. तर जेवून झाल्यावर मग परत घरच्या दिशेने बघूया. तर चला आत. आणि त्या पोट भरला ठीक आहे, अजून मागवलं. एक डिश खाऊन संपलेली आहे आमची. स्टार्टर झाला, मेन कोर्स झाला, पोट अजून भरलं नाही म्हणून आता अजून मागवलं आहे चिकन फ्राईड राईस. तो आल्यावर दाखव. तर मित्रांनो आपला प्रवास आता संपावर आलेला आहे. आपण आलो आहोत परत भांडूपमध्ये. आता ज्याच्याकडून गाडी घेतली होती त्याच्याकडे आता परत बिल्डिंगमध्ये लावायला जातो आहे आपण. तर बघितलात तुम्ही आमचा प्रवास. शिर्डी दाखवू नाही शकलो, त्याचं कारण सांगितलंच तुम्हाला. तिकडे मोबाईल वगैरे अलाउड नाहीच आहे म्हणून मग आम्ही पण घेऊनच नाही गेलो. दुसरा प्रवास आपल्याला लवकरच बघायला भेटेल. आणि एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये.